आमचे माननीय नेते नितीनजी गडकरी, लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय आमदार मोहनजी मते, कृष्णाजी खोपडे, प्रवीणजी दटके, आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दयाशंकरजी तिवारी यांनी जो विश्वास माझ्यावर टाकलेला आहे, नागपूर महानगरपालिकेमध्ये जलप्रदाय समितीची मी सभापती झालेली आहे। नक्कीच आज नागपूर शहरात जो पाणी पुरवठा आहे त्याच्यामध्ये जी तूट आहे, जे लिकेजेस आहे, नक्कीच या कामामध्ये मी प्रयत्न करेल की जनतेपर्यंत सुरळीत पाणी पुरवठा झाला पाहिजे। आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं फार गरजेचं आहे, कारण आपल्याला पाणी मिळत आहे, पण पुढच्या पिढीसाठी आपल्याला पाण्याचं जतन करायचं असेल तर रेन वॉटर हार्वेस्टिंग करायला पाहिजे। अनेक ठिकाणी जे लिकेजेस आहे त्या लिकेजेस दुरुस्त करायला पाहिजे। आणि आपल्या ज्या सार्वजनिक विहिरी आहे, अनेक ठिकाणी ज्या जुन्या विहिरी आहे त्या विहिरींना स्वच्छ करून आपण अनेक ठिकाणी टाक्या लावलेल्या आहे, नळ लावलेले आहे, ते पाणी आपण जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे। नक्कीच या माध्यमातून देखील आपल्या जुनी विहिरीचं जतन होईल आणि नागरिकांपर्यंत पाणी पोहोचवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन। अनेक ठिकाणी जास्त बिल येत आहे, त्याचा देखील आपण अभ्यास करू आणि नागरिकांपर्यंत ज्या पद्धतीने पाण्याचा वापर होतो त्या पद्धतीनेच पाण्याचं बिल मिळेल। रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी आपण म्हटलंय, त्यासाठी काही ब्लूप्रिंट तयार केली आहे का? कशा पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग करणार? नाही, आपण जसं घराचा नक्षा सँक्शन होतो, आता महानगरपालिकेने ठरवलं होते की आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्याशिवाय आता नकाशा सँक्शन होणार नाही, परंतु अनेक ठिकाणी हे घडलं नाही, त्याचा देखील आपण प्रयत्न करू। अनेक ठिकाणी माझा जसं नेहरूनगर झोन अंतर्गत माझा प्रभाग येतो, तर तिथे आपण पहिलं रेन वॉटर हार्वेस्टिंग नेहरूनगर झोनमध्ये झालेलं आहे। मधला जो गार्डनचा परिसर आहे तिथे रेन वॉटर हार्वेस्टिंग झालेलं आहे। असं अनेक ठिकाणी आम्ही समितीच्या माध्यमातून पहिली मीटिंग झाल्यानंतर त्याचं नियोजन नक्कीच करू। नितीन गडकरी साहेब म्हणते पाणी 2 तासावरती येतच नाही, तर संपूर्ण नागपूरला 24/7 पाणी देण्यासाठी आपली काही योजना तयार झालेली आहे का? पूर्ण 10 झोनमध्ये 24/7 नाही आहे, जसं धरमपेठ आहे, लक्ष्मीनगर आहे, धंतोली झोन आहे, इथे 24/7 पाणी आहे। 24/7 करायचं असेल तर आपल्याला त्या झोन अंतर्गत पाणी वाढवावं लागेल, त्याचं नियोजन आधी करावं लागेल, तेव्हाच 24/7 आपण पाणी देऊ शकू। त्या दिवशी एक प्रोजेक्ट म्हणून आपण एक मीटिंग घेतली होती, जे गोसीखुर्द धरणातून आपण पाणी लिफ्ट करून नागपूर शहरापर्यंत कसं आणायचं याच्यावर अभ्यास सुरू आहे। नक्कीच आपण जर पाणी वाढवलं तर 10 झोनला 24/7 पाणी आपण देऊ शकू।